खोपोली शहरातील प्रभाग क्रमांक 10 मधील गार्डन प्लॉट सध्या अत्यंत दुरवस्थेत असल्याचे चित्र समोर आले आहे। गेल्या अनेक महिन्यांपासून या गार्डनमध्ये सांडपाणी साचलेले असून मोठ्या प्रमाणात गवत वाढले आहे। या साचलेल्या पाण्यामुळे डास आणि मच्छरांचा प्रादुर्भाव वाढला असून परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। स्थानिकांच्या मते यामुळे डेंगू आणि मलेरियासारख्या आजारांचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे। दररोज या गार्डनमध्ये लहान लहान मुले खेळण्यासाठी येत असतात, मात्र येथे उघडा डीपी लाईट आणि अस्वच्छ परिसर असल्यामुळे कोणताही अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही या गंभीर समस्येकडे नगरपालिकेचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जात आहे। नमस्कार, मी आम आदमी पार्टी तालुका उपाध्यक्ष कस्तुरचंद राठोड बोलते। सीलफाटा परिसरात हा गार्डन आहे। माझे नगरसेवक राजेंद्र शेठ साखरे यांनी हा प्लॉट गार्डनसाठी राखीव केला होता आणि राजेंद्र शेठ साखरे यांनीच गार्डन बनवला होता। त्यानंतर खोपोली नगरपालिकेने किती वेळ याची निधी पाठवली हे नगरपालिकेला जाणीव आहे, आम्हाला काही जाणीव नाही। वारंवार नगरपालिकेला अर्ज देऊनसुद्धा नगरपालिका या गार्डनकडे लक्ष देत नाही। कारण या बाजूला जेवढे काय नागरिक राहतात ते गोरगरीब नागरिक राहतात, त्यांची मुलं खेळायला येतात। त्या गार्डनमध्ये एवढी घाण आहे का हिशोबाच्या बाहेर आणि मच्छर होण्याची संभावना आहे, डेंगू पण होऊ शकतो। जर गोरगरिबाला डेंगू झाला तर जिम्मेदार कोण? वारंवार नगरपालिका अर्ज देऊनसुद्धा नगरपालिका याकडे लक्ष देत नाही, त्याचे कारण काय? त्या जागेवर किती घाण आहे पाहून घ्या। हे पाणी भरलेलं आहे आणि जो कंपाऊंड आहे तो कंपाऊंड पुरा तुटलेला आहे। इथं लहान मुलं खेळतात आणि ह्या जागेवर घाण पाणी आहे, पाहून घ्या। गवत उगलेलं आहे आणि इथं लहान पोरं खेळतात आणि या लहान पोरं कधी पडलं आणि डोक्याला लागलं ते जिम्मेदार कोण? इथं दगड आहेत, त्याकडे नगरपालिका लक्ष देतील का? राम राम, जय हिंद, जय महाराष्ट्र।